ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपल्याकडे अ, हैदराबादहून अ, जे अरुणाताई यांनी एक फोन करून मला सांगितलं की म्हणले त्यांची जी मुलगी आहे त्या मुलीचा काहीतरी बिझनेस आहे. तर त्या बिझनेसमध्ये पार्टनरमधील काहीतरी त्यांच्या कुरबुरी, त्याच्यामुळे ती मुलगी तणावामध्ये आहे. तर त्याच्यासाठी बघा त्या बिझनेसमध्ये काय प्रॉब्लेम आहे ते बघा, असं त्यांनी सांगितलं. तर मी हे सार्वजनिकरित्या बघतो, कारण बऱ्याच जणांची बिझनेसवर काही असतं. तर हे गरजेचं असतं. काय नेमकी पुढची परिस्थिती काय असू शकते, तर काय निघतं ते आपण पाहूया. ओम. तर अरुणाताई, तुमच्या मुलीचा जो बिझनेस आहे त्या पार्टनरशिपमध्ये आहे, त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉब्लेम काय आहे ते पहा म्हटलं होतं. तर असं दाखवतंय की सध्या तरी मुलीनं कुठलेही तडकाफडकी निर्णय घेऊ नयेत, संयम बाळगावा. कारण जर संयम शांत राहिलं तर बिझनेसमध्ये काही होणार नाही. हं? व्यवस्थित चालेल. फक्त इथे थोडासा गैरसमज हा प्रकार झालेला आहे दोघांमध्ये. त्याच्यामुळे थोडेसे व्यत्यय, ताणतणाव वाढलेले आहेत. ते ताणतणाव दूर होतील. फक्त तुमच्या मुलीने शांततेने, शांत विचार करून हं, निर्णय कुठले जे आहेत ते व्यवस्थित घ्यावे. कारण कुठल्याही टेन्शनमध्ये जर निर्णय घेतले तर थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो. जास्त ताणच येत असेल तर ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः हा नियमितपणे कमीत कमी 5 मिनिटं जप करावा. संध्याकाळी रात्री झोपण्यापूर्वी जप करा आणि मनामध्ये बाळगा, जे होणार आहे ते चांगलं होणार आहे. ओंकारेश्वरच्या आशीर्वादाने सर्व काही ठीक होणार आहे. टेन्शन मी घ्यायचं नाही. सर्व काही मी देवावर सोडून देणार आहे. असं मनामध्ये इच्छा ठेवल्यानंतर मुलीची इच्छा जी का आहे तिच्या मनाप्रमाणे व्यवस्थित होऊन जाईल. काळजी करण्यासारखं काही नाहीये. ओम नमो ओंकारेश्वर देवताय. ओम नमः शिवाय.